जय, अंकी, सतीश आणि जाधव आता सगळेच परत एकदा विहिरीच्या बाजूला आले होते. आजूबाजूला बघत होते, पण दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं त्या चौघांच्या व्यतिरिक्त. असं तर नाही की त्या स्त्रिया इथून निघून गेल्या असतील, त्यांना परत जायचा मार्ग मिळाला असेल असं तर नाही. अंकितने विचारलं. नाही, तसं असतं तर आतापर्यंत तुलाही तो मार्ग मिळाला असता. इथून निघायचा मार्ग शोधणं सोपं नक्कीच नसेल. जय म्हणाला, मला वाटतं आपण इथेच थांबू, कारण आपण तिकडे जाऊन आलोय. इथे 2 स्त्रिया आल्या तेवढं नक्की, आणि त्या नक्कीच इथपर्यंत येणार, कारण त्यांना इथं आणण्यामागचा हेतूच मुळी हा आहे. त्या इथं येतील, सोनं बघून त्याही यातील काहीतरी घेऊन परत जातील, आणि श्राप त्यांना लागेल. आपल्याला त्यांना या सोन्याच्या श्रापापासून वाचवणं गरजेचं आहे, जय म्हणाला. आणि आता ते लोक तिथेच त्या भग्न इमारतीच्या काही अंतर समोर असलेल्या मोकळ्या जागेवर बसून राहिले. 15-20 मिनिटे होऊन गेली होती. अजून कसलाच अंदाज येत नव्हता, आणि तिथे कोणी येत असल्याचंही जाणवत नव्हतं. अचानक आता ते जिथून इथे आले होते त्या बाजूने कुणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज ऐकू आला, आणि आता ते परत एकदा सतर्क झाले. परत एकदा तिकडूनच तो आवाज आलेला, पण यावेळी मात्र आवाज जरा अलीकडून आलेला. म्हणजे कदाचित त्या इमारतीच्या भग्न वास्तूमध्ये दाखल झाल्या असाव्यात. चौघेही आता हळूहळू चालत परत एकदा त्या भग्न वास्तूच्या जवळ आले. जयने टॉर्च सुरू केला. आकाशात काळे ढग दाटून आले होते. शिवाय त्या वास्तूच्या त्या भग्न खोल्यांच्या डावीकडचा काही भाग खूपच अंधारलेला होता. प्रवेशद्वारातून पाऊल टाकत जय पुढे आणि बाकी तिघेही त्याच्या मागे मागे चालत आले, आणि आता त्याने पहिल्या खोलीच्या अंधारलेल्या भागावर प्रकाश टाकला. हा भाग म्हणजे त्या भग्न इमारतीचा असा भाग होता ज्याच्यावरचं छप्पर काही अंशी शाबूत होतं, आणि या भागावर आतापर्यंत इथे आल्यापासून जयने किंवा कोणीच फार लक्ष दिलेलं नव्हतं. आणि त्यामागचं दुसरं कारण होतं की त्या अंधाऱ्या भागात नक्की काही असं दिसलं जे बघायची आपली ताकद नसेल, या भीतीने देखील कुठे ना कुठे आजपर्यंत खोल्यांचा अंधारा भाग हा दुर्लक्षितच राहिलेला होता. पहिल्या खोलीच्या अंधाऱ्या भागावर जयने प्रकाश टाकला. तिथे काही नव्हतं. थोडं वाळलेलं गवत जागोजागी दिसत होतं. इमारतीच्या भिंतीचेच काही अवशेष तिथे पडलेले होते. काही दगड भंगलेल्या अवस्थेत पडलेले होते. तो आता तसाच तिथून दुसऱ्या खोलीत आला. तिथेही त्याने प्रकाश टाकला. तिथेही फार काही नव्हतं. आणि आता असं करत करत ते सगळेच मधल्या खोलीत आले. एकूण तिथे एकाला लागून एकूण 7 भग्न मोठ्या खोल्या होत्या, आणि त्यातल्या 4थ्या खोलीमध्ये आता ते होते. ती खोली सगळ्यात मधली होती आणि सगळ्यात मोठी देखील. या खोलीवर असलेल्या छपराचा भाग जवळपास त्या मोठ्या खोलीच्या अर्ध्या क्षेत्रफळाला आच्छादून होता. त्यामुळे या भागात अंधार जरा जास्तच गडदपणे होता. जयने त्या अंधाऱ्या भागात लांबूनच बॅटरीचा प्रकाश मारला, आणि त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. अंधाऱ्या कोपऱ्यात एक झाड, जे त्या खोलीच्या अगदी कोपऱ्यातल्या भिंतीतून उगवलेलं. अशा भग्न वास्तूत अशी घटना काही वावगी नव्हती. इथे कित्येक वर्षात कोणी राहिलेलं नसेल. कित्येक वर्षांपूर्वी इथे कोणीतरी राहत असावं, आणि त्यामुळेच इमारत जसजशी भग्न होत गेली तसं निसर्गाने त्याचं काम करायला सुरुवात केली होती. झाड भिंतीमधूनच उगवत त्या भिंतीचाच एक भाग बनवून गेलं होतं. तसं त्या इमारतीच्याच आजूबाजूला घनदाट झाडं होती, पण ते झाड वेगळं होतं. झाडाला एकही पान दिसत नव्हतं. हळूहळू चालत तो त्या झाडाच्या आणि त्या कोपऱ्याच्या जवळ येऊ लागला. जमिनीवर नजर टाकत तो आता सावधपणे झाडापासून 5-6 फुटावर येऊन उभा राहिला. तो जसा त्या झाडाच्या अगदी जवळ येऊन पोहोचला, त्याचं डोकं क्षणभरासाठी अक्षरशः सुन्न झालं. झाडाला एकही पान नव्हतंच, पण खूप साऱ्या फांद्या होत्या. वडाच्या पारंब्या असतात तशा पातळ
त्या फांद्या होत्या. झाड वर जात छताचा भाग छेदत बाहेर वाढत गेलं होतं. पण विचित्र गोष्ट ती नव्हतीच. विचित्र गोष्ट होती ती म्हणजे त्या छोट्या छोट्या फांद्यांना बांधलेल्या लहान लहान बाहुल्या. त्या बाहुल्या म्हणजे कोणीतरी कापडापासून तयार केलेल्या असाव्यात. आत कापूस भरलेला. प्रत्येक बाहुली ही बोटभर आकाराची होती. प्रत्येक पारंबीला पांढऱ्या धाग्याने एक बाहुली बांधलेली. काही बाहुल्यातून आरपार टोचलेल्या गंजलेल्या सुया दिसत होत्या, पण काही बाहुल्यांना मात्र तशा सुया टोचलेल्या नव्हत्या. पण त्याहीपेक्षा अचंबित करणारा प्रकार असा होता की त्या बाहुल्या ज्या पद्धतीने बनवलेल्या होत्या ती गोष्ट म्हणजे अक्षरशः अचंबित करणारी होती. पांढऱ्या कापडाच्या बाहुल्या ज्यात कापूस भरला असावा, माणसासारखेच 2 हात 2 पाय आणि मग कोणीतरी अतिशय बारकाईनं त्या बाहुल्यांवर चेहरा, नाक, कान, डोळे, कपडे, पादत्राणे रेखाटून त्या बाहुल्यांना एक जिवंत स्वरूप देण्यात आलेलं होतं. जवळपास 24 बाहुल्या अशा होत्या ज्यांना सुया टोचलेल्या होत्या. जयची नजर वर खाली फिरू लागली. बॅटरीचा तो प्रकाश त्याने आता जवळ जात प्रखरतेने त्या सगळ्याच बाहुल्यांवर टाकला. बऱ्याचशा बाहुल्यांवर रेखाटलेल्या चेहऱ्यांमध्ये एक जिवंतपणा होता. अंगावरचे जे कपडे रेखाटले गेले होते ते पण वेगवेगळ्या रंगात होते. जणू काही जिवंत माणसालाच कोणीतरी लहानशा बाहुलीमध्ये परावर्तित करून त्या झाडाला बांधलं असावं, असा समज देखील एखाद्याचा होऊ शकला असता. बऱ्याचशा बाहुल्यांवर धूळ बसलेली होती, पण 2-4 बाहुल्या अशा होत्या त्याच्यावरती धूळ बसलेली नव्हती. हे पण जरा विचित्र होतं. त्या 4 बाहुल्या ज्यावर धूळ बसलेली नव्हती त्यातील एका बाहुलीकडे बघत जयने मागे वळून अंकितकडे पाहिलं. अंकित बराच मागे होता. अजून त्याला हा प्रकार काय ते ठाऊक नव्हतं. जय एकटाच त्या झाडाच्या जवळ होता. त्याने परत एकदा त्या बाहुलीवर आणि अंकितवर नजर टाकली. अंकितने घातलेल्या काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आणि लाल रंगाचे बूट त्या बाहुलीवर रेखाटलेल्या कपड्या आणि बुटांमध्ये साम्य दिसत होतं. बाजूलाच बांधलेल्या बाहुल्यांवरची धूळ त्याने थोडीशी झटकली. तोपर्यंत अंकित त्याच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याने झाडावर नजर टाकली आणि त्याचं डोकं बधीर झालं. जयने आता सगळ्याच बाहुल्यांवर बसलेली धूळ झटकली होती आणि अशातच एक एक करत तो त्या सुया टोचलेल्या बाहुल्यांचं निरीक्षण करू लागला. त्याने एक बाहुली बघितली. नऊवारी साडी, जिला हिरवट रंग दिलेला, डोक्यावर पदर रेखाटलेला. बरोबर चेहऱ्याच्या भागातून एक सुई आरपार टोचण्यात आली होती. ती सुई गंजलेली होती. दुसऱ्या एका बाहुलीवर रेखाटले गेलेले कपडे हे पांढरा सदरा, पांढरा पायजमा आणि डोक्यावर टोपी. चेहऱ्याचा भाग बारकाईने रेखाटला गेलेला. मिशा आणि दाढी चेहऱ्यावर रेखाटलेली दिसत होती. एक एक करत आता तो त्या प्रत्येक बाहुलीवर नजर टाकत होता. बाहुल्यांवर रेखाटलेले कपडे वेगवेगळ्या काळातील पोशाखातले होते. त्याने आता बारकाईने तिथलं निरीक्षण केलं. अंकित, सतीश, जाधव नक्की त्यावेळी काय बोलत होते याकडे त्याचं लक्ष नव्हतं. 24 एकूण बाहुल्या अशा आहेत ज्यांना सुया टोचलेल्या आहेत आणि पूर्ण झाडावर एकूण 36 बाहुल्या आहेत. काही लक्षात येतंय का? जयने अंकितकडे वळत विचारलं. हो, यस, माझ्या लक्षात येतंय. त्या भिंतीजवळ मला 24 खिळे, त्याला बांधलेल्या 24 पुरचुंड्या आणि त्या 24 कागद मिळाले होते, ज्यामध्ये एकूण 24 लोकांचं वर्णन होतं. आणि इथे देखील 24 बाहुल्या अशा आहेत ज्यांना आरपार सुया टोचलेल्या आहेत. म्हणजे हे 24 लोक मेले आहेत. म्हणजे इथे येऊन गेलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रतिकात्मक एक बाहुली आधीच या झाडाच्या पारंब्यांना बांधलेली आहे. जे लोक इथे येऊन गेलेत आणि ज्यांचा मृत्यू झालाय, या शापामुळे त्यांच्या प्रतिकात्मक बाहुल्यांना सुया टोचल्या आणि जे लोक आता इथे येणार आहेत त्यांच्या बाहुल्यांना अजून कोणतीच सुई टोचलेली नाही. जयने आता अंकितशी मिळती जुळती बाहुली त्याला दाखवली.
हे बघ, ही तुझ्यासाठी आहे. तुझ्या अंगावर आता तोच काळा टी शर्ट आहे, तशीच निळ्या रंगाची जीन्स आहे. पॅन्टचा कलर अगदी हुबेहूब तुझ्या पॅन्ट बरोबर मॅच होतोय. पण सगळ्यात जास्त साम्य जर कशाला असेल तर ते तुझ्या पायातले लाल रंगाचे बूट. जय म्हणाला. अंकित आधीच भेदरलेला आणि आता ती बाहुली बघून तो अधिकच भेदरून गेला. हे काय आहे? कोण करतंय हे सगळं? अंकित डोक्याला हात लावत म्हणाला. आणि अचानक आता 2 स्त्रियांच्या ओरडण्याचा आवाज कानावर पडला. तो आवाज अगदी बाजूच्या खोलीतून येत असावा इतक्या जवळून ऐकू आलेला. त्या किंकाळीच्या आवाजाने आता सगळेच भेदरून गेले होते. जय तिथून थोडासा मागे आला आणि दुसऱ्या खोलीकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराच्या समोर आला आणि अचानक त्याला कोणीतरी जोरात येऊन धडकलं. ते जे कोणी होतं त्याचं डोकं जयच्या नाकावर लागलेलं. क्षणभरासाठी त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो खाली पडला. ते जे कोणी होतं तेही त्याच्या अंगावर पडलं. पण हे देखील कमी नव्हतं. त्या व्यक्तीच्या मागून आणखी कोणीतरी येत धावत असावं आणि ती व्यक्ती देखील आता पायाला ठेच लागून दोघांच्याही बाजूला पडली. डोळे त्याने उघडले आणि पहिलं तर भानावर येत त्यांनी स्वतःच्या नाकावरून हात फिरवला. नाकातून रक्त वाहत होत. आपल्या अंगावर पडलेली एक तरुणी आहे हे त्याच्या लक्षात यायला 2-3 सेकंद लागली. पण ती इतकी घाबरलेली की ती त्याच्या अंगावरून उठून किंचाळत मागे मागे जात भिंतीजवळ जाऊन उभी राहिली. तिला खरं तर धक्का बसला होता या गोष्टीचा की या निर्जन स्थळी जिथे कदाचित तिला आता पहिल्यांदाच जिवंत माणसं दिसत होती. जय अजूनही थोडासा वेदनेच्या अंमलाखाली होता. समोर असलेल्या त्या स्त्रीचा चेहरा त्याने अजूनही पाहिलेला नव्हताच. पण इतक्यात बाजूला उभी असलेली स्त्री उठून उभी राहिली. कोण आहात तुम्ही? तिने थरथरत विचारणा केली. जयने खिशातून रुमाल काढत नाक पुसत रुमालावर नजर टाकली. रुमालाला रक्त लागलेलं. जय, तुम्ही? समोर त्याच्या अंगावर पडलेली ती स्त्री जी आता भिंतीला टेकून उभी होती तिने त्याच्याकडे बघत त्याचं नाव घेत त्याला विचारणा केली आणि त्याने आता त्या स्त्रीचा चेहरा पहिल्यांदा बघितला. संजना, तू इथं? जय तिच्याकडे नुसता पाहतच राहिला आणि आता त्याने दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या स्त्रीवर नजर टाकली. ती देखील संजनाच्याच वयाची होती. घामाघूम झालेल्या अवस्थेत संजना आणि ती मुलगी आता जरा शांत झाल्या होत्या. जयने त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं आणि काहीच न बोलता आता त्या भग्न इमारतीच्या आतून ते त्या भग्न इमारतीच्या मागच्या अंगणाजवळ आले. समोर दूरवर ती विहीर दिसत होतीच. आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझं खरंच लक्ष नव्हतं. आम्ही धावत तिथे आलो आणि अचानक तुम्ही समोर आलात, त्यामुळे हे झालं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. संजना म्हणाली. इट्स ओके. आता त्याच्या नाकातून येणारं रक्त देखील थांबलं होतं. आजूबाजूला बिलकुल बघू नका, फक्त माझ्याकडे बघा आणि मी जे सांगतोय ते आता नीट ऐका. तुम्ही इथे कशा आलात हे मी तुम्हाला नंतर विचारीनच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, इथे जमिनीवर तुम्हाला खूप साऱ्या सोन्याच्या वस्तू पडलेल्या दिसतील. त्यातल्या कुठल्याही वस्तूकडे एकटक नजर लावून बघू नका आणि त्यातली कुठलीही वस्तू उचलायचा प्रयत्न तर करू नकाच. यामागचं कारण मी तुम्हाला सांगीनच, पण आता फक्त मी जे सांगतोय तेवढं ऐका आणि माझ्या मागे चला. जय म्हणाला. संजनाने जयकडे चमत्कारिकरित्या बघितलं. तुमच्याकडे रुमाल, स्कार्फ किंवा असं काही असेल तर स्वतःच्या डोळ्याला बांधा आणि आमचा हात धरत आमच्या बरोबर चला. जय संजनाकडे बघत म्हणाला. त्या दोघींची अवस्था बघून हे समजत होतं की त्या दोघींनी शुद्धीवर आल्यापासूनच इथे चित्रविचित्र कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी अनुभवल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातली भीती आणि त्यांची एकूणच घामाघूम झालेली अवस्था बघून ही गोष्ट स्पष्ट होत होती. त्यामुळे आता त्या जयने सांगितलेल्या सूचनेवर कोणतंच प्रश्नचिन्ह उपस्थित करतील याची शक्यता कमी होती. संजनाने तिच्या गळ्यात अडकवलेला स्कार्फ घेत स्वतःच्या डोळ्यांना बांधला
दुसऱ्या मुलीने देखील एक रुमाल घेत स्वतःच्या डोळ्याभोवती बांधला. जयने संजनाचा हात धरला आणि अंकितने दुसऱ्या मुलीचा हात धरला. सतीश आणि जाधव पुढे चालत होते. जय, अंकित त्या दोघींचा हात धरून त्यांना सावकाश जमिनीवर नीट इकडे तिकडे बघत घेऊन जात होते. हळूहळू आता ते चालत चालत विहिरीच्या बाजूनेच त्या भिंतीच्या मागच्या बाजूला आले, जिथे काल रात्री त्या सगळ्यांनी रात्र काढली होती. ती सगळ्यात सुरक्षित जागा होती. आतापर्यंत त्यात जागेत आल्यावर कोणताही नकारात्मक अनुभव आलेला नव्हता. म्हणजे त्या जागेत असं काहीतरी होतं जे कदाचित या सगळ्या आजूबाजूला पसरलेल्या नकारात्मक अघोरी जागेपेक्षा वेगळं होतं. ते आता त्या भिंतीच्या मागे आले होते. आता तुम्ही डोळ्यांवरच्या पट्ट्या काढू शकता. आता आपण सुरक्षित आहोत असं म्हणायला हरकत नाही, जय म्हणाला. त्याने संजनाचा हात सोडला. तिने डोळ्यावरचा स्कार्फ काढला आणि दुसऱ्या मुलीने देखील. खूप काही सांगायचं होतं, खूप काही बोलायचं होतं, पण कुठून सुरुवात करावी हेच कळत नव्हतं. आता सगळेच जमिनीवर बसलेले. जय एका दगडाला टेकला आणि त्यांनी एक सिगरेट पेटवली. सिगरेटचे 1-2 झुरके घेत त्याने संजनाकडे नुसतं पाहिलं, पण त्यांनी कोणताही प्रश्न केला नाही, कारण त्यालाही माहिती होतं नक्कीच काहीतरी विचित्र घडलं असणार. ती देखील कुठल्या तरी फेऱ्यात अडकली असणार आणि इथे येऊन पोहोचली असणार. थोडं पाणी मिळेल का? दुसरी मुलगी म्हणाली. आता ती तिची मैत्रीणच होती का आणखी कोणी हे त्यालाही माहिती नव्हतं. त्याने फक्त एक अंदाज लावलेला. बॅगमध्ये असलेली पाण्याची बाटली, जी आता एकच शिल्लक होती, ती त्याने तिच्या समोर ठेवली. त्यातलं तिने थोडं पाणी प्यायलं. संजनाने देखील थोडंसं पाणी प्यायलं. काही मिनिट त्या दोघीही शांतच राहिल्या. संजनाने आता जयकडे बघितलं. नक्की आहे काय हे? कुठली जागा आहे ही? तिने आता जयला विचारलं. सांगीन, आधी तू इथे कशी ते सांग, जयने विचारलं. काही क्षणांचा पॉज घेत आता ती बोलायला लागली. संध्याकाळ झाली होती. तुम्ही परत आला नव्हता. मला कळतच नव्हतं की नक्की काय करावं. तुमची खूप काळजी वाटू लागली होती मला. मी फक्त असा विचार केला होता की पोलादपूर घाटातून खालपर्यंत जाईन. तुम्ही तिथेच कुठेतरी आसपास असाल. जर तुम्ही तिथे भेटलात तर ठीक, नाहीतर मी परत एकदा घाट चढून महाबळेश्वर मार्गे पाचगणीला परत येईल असं माझ्या डोक्यात होतं. मी गाडी काढली 5:30 पावणे 6 वाजता आणि मग मी निघाले. महाबळेश्वरच्या इथे खूप मोठा ट्रॅफिक जाम लागला होता. नेमकी माझी गाडी त्या ट्रॅफिक जाममध्ये फसली. आता माझ्याकडे मागं जायचाही मार्ग नव्हता. हळूहळू गाडी कशी तरी पुढे सरकत 7:30 पर्यंत महाबळेश्वर पार करत मी पोलादपूरकडे निघाले. घाटापर्यंत पोचायला मला जवळपास 8:30 पावणे 9 झाले होते. पण मनात एकदा ठरवलं होतं ते करायचंच. घाट उतरून मी पुढच्या गावाच्या वेशीपर्यंत पोहोचले आणि मग तिथून गाडी तेव्हापर्यंत आता सगळं शांत झालेलं. गाड्यांची वर्दळ जवळपास शून्य होती. मलाही आता हळूहळू भीती वाटायला लागली. लवकरात लवकर आता घाटाने गाडी महाबळेश्वर मार्गे पाचगणीपर्यंत आणायची हेच डोक्यात होतं. आता मी गाडी वळवून परत एकदा महाबळेश्वरच्या दिशेने निघाले. घाट चढत चढत घाटाच्या मध्यभागाच्या जरा अलीकडे मला रस्त्याच्या कडेला एक गाडी बंद पडलेली दिसली आणि तिथेच मला प्रीती भेटली. तिची गाडी बंद पडलेली. ती देखील गाडीत एकटीच होती. तिच्याबरोबर कोणीही नव्हतं. ती लिफ्ट मागत होती. अशा ठिकाणी तिची मदत करण्यासाठी म्हणून मी गाडी बाजूला घेतली. तिला देखील महाबळेश्वरला जायचं होतं. मग ती गाडी पुढच्या सीटवर बसली आणि आम्ही एकमेकांशी बोलत 1 किलोमीटरभर अंतर पुढे आलो असू. घाटात धुकं जरा जास्तच पसरलेलं विचित्र वाटू लागलं होतं. आम्हा दोघांना देखील एक विचित्र अशी उदासीनता जाणवत होती. आणि तितक्यात गाडीच्या समोर मी कोणाला तरी पाहिलं. एक पुरुष उभा होता, चेहऱ्याला मास्क लावलेला आणि अंगावर हुडी. त्याने डोकं झाकलेलं. त्यावर अंगावर काळं लेदरचं जॅकेट, अगदी तुम्ही जसं घातलं आहे तसं. खांद्याला बॅग
जशी तुमच्या खांद्याला बॅग आहे तशीच. मी गाडी थांबवली. क्षणभरासाठी वाटलं की तुम्हीच आहात आणि तो गाडीच्या जवळ आला. क्षणभरासाठी खरंच मला असं वाटलं की तुम्ही आहात आणि मी तुम्हाला शोधण्यात यशस्वी झाले. तो गाडीच्या माझ्या सीटच्या बाजूला आला आणि त्याने खिडकीवर नॉक केलं. मी खिडकीची काच खाली केली. मी काही बोलणारच होतो इतक्यात तो म्हणाला की मॅडम, मला महाबळेश्वरला सोडता? जय, तुमचा विश्वास बसणार नाही. त्याचा आवाज अगदी हुबेहूब तुमच्यासारखा होता, पण त्याचा चेहरा मी अजूनही बघितलेला नव्हता. जय, मी तुमचं नाव सुद्धा घेतलं होतं. माझ्या तोंडून तुमचं नाव ऐकताच काहीतरी झालं आणि त्याच वेळी त्याने माझ्या नजरेत बघितलं. जणू मी हरवत गेले. काय झालं कोणास ठाऊक. पुढची घटना मला आठवत नाही. जणू हळूहळू डोळे बंद होऊ लागले. जणू कुठल्या तरी नशेचा अंमल एका क्षणात मेंदूवर हावी झाला. जाग आली ती या जंगलात. बाजूला प्रीती बेशुद्ध होती. बाजूच्या झाडावर खूप सारे कावळे ओरडत होते. काही वेळात प्रीती देखील शुद्धीवर आली आणि प्रीतीने मला जे काही सांगितलं ते ऐकून तर मी अक्षरशः आता विचारात पडले आहे की जे मी पाहिलं ते खरं होतं का? प्रीती म्हणते ते खरं होतं. संजनाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून गेले होते. तिचं म्हणणं असं काय होतं? जयनी विचारलं. संजनाने आता प्रीतीकडे बघितलं. तिने जे काही सांगितले ते अगदी सगळं काही तंतोतंत खरं आहे, पण कुठपर्यंत याबाबत माझं दुमत आहे. तिने गाडी थांबवली. समोर कोणीतरी होतं हे देखील खरं आहे, पण मी तर काहीतरी वेगळंच पाहिलं. समोर एक वृद्ध स्त्री होती. वृद्ध म्हणजे 50-55 वयाची, एखाद्या चांगल्या घराण्यातली स्त्री. अंगावर काळा पंजाबी सूट होता आणि त्यावर एक जॅकेट घातलेलं. डोळ्याला चष्मा होता. केस व्यवस्थित बांधलेले होते. गोरा रंग होता. तिला खूप थंडी वाजत होती. ती संजनाच्या बाजूला गेली आणि तिने पुढच्या गावापर्यंत लिफ्ट मागितली. तिने संजनाला बोलूनच दिलं नाही, एवढं खरं, कारण संजना काहीच बोलली नाही. तिने फक्त मानेने होकारार्थी इशारा करत तिला गाडीत बसायला सांगितलं. तिची गाडी घाटात खूप आधीच बंद पडली होती. ती असंही म्हणाली, पण आम्हाला कुठली गाडी बंद पडलेल्या अवस्थेत पाहिल्याचं आठवत नव्हतं. पण त्या स्त्रीकडे बघून का कुणास ठाऊक मला माझ्या आईची आठवण झाली. माझ्या आईची पर्सनॅलिटी अगदी तिच्यासारखीच होती आणि ती गाडीत बसली देखील. संजना एकदम शांत झाली होती. घाटात धुका असल्यामुळे गाडीचा वेग कमी होता. गाडी अंतर पुढे गेली असेल. ती स्त्री माझ्याशी बोलू लागली. काय करतेस, कुठे राहतेस वगैरे हे प्रश्न तिने विचारले. आणि अचानक मध्येच संजना विचित्रपणेच मध्येच वेगळंच काहीतरी बोलली. म्हणजे ती बाई मला काहीतरी विचारत होती. मी बोलत होते, पण त्यातच माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच संजना, जयला तुम्ही ओळखता का वगैरे असं काहीतरी बोलू लागली. आणि मध्यंतरी 2-3 मिनिटे झाली असतील. मला कसं तरी होऊ लागलं. त्या स्त्रीने माझ्या खांद्यावर हात ठेवल्याचं देखील मला शेवटचं आठवतंय. आणि त्यानंतर काय झालं कोणास ठाऊक. हळूहळू संजनाने सांगितलं. अगदी तसंच होऊ लागलं. कुठला तरी नशेचा अंमल मेंदूवर ताबा घेतोय असं वाटू लागलं. डोळे हळूहळू जड होऊ लागले. आसपास काय घडतंय याची संवेदनाच राहिली नाही. बस तेवढंच. त्यानंतर जाग आली. ते थेट संजनाने मला आवाज देत उठवलं आणि त्या कावळ्यांच्या कोकलण्याच्या आवाजाने मला जाग आली. एवढंच मला आठवतंय. दिवसभर आम्ही, म्हणजे जाग आल्यापासूनच आम्ही इथून निघायचा मार्ग शोधतोय. या भग्न इमारतींच्या आतून जायचं नाही हे आम्ही दोघींनी आधीच ठरवलं होतं, कारण इथे नक्कीच काहीतरी विचित्र असणार. नक्की काल रात्री आपण इथे आलो कसं हे देखील दोघी आठवायचा प्रयत्न करत होतो. मग आम्ही जाग आल्यावर तिथूनच परत एकदा जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेने चालू लागलो. खूप विचित्र जंगल आहे, नाही ते भास होतात. काल पाहिलेली ती स्त्री मला जवळपास 2 वेळा दिसली. त्या स्त्रीला बघून काळजाचा थरकाप उडतो. संजनाने देखील बऱ्याच विचित्र गोष्टी अनुभवल्यात. तिला तोच तरुण दिसतोय
ज्याला तिने काल पाहिल्याचं सांगितलं होतं. जवळपास 2 वेळा आम्ही पायवाटेने जंगलाच्या दिशेला जाऊन परत फिरून फिरून इथेच आलो. एक प्रकारचा चकवा लागलाय असं वाटत होतं. अखेर तहान आणि भुकेने जीव कासावीस होऊ लागला. आम्ही जिथून सुरुवात केली होती तिथेच येऊन पोहोचलो. काही वेळ तिथे बसलो आणि अचानक माहीत नाही कुठून पण झाडीतून एक भला मोठा साप आमच्या दिशेला येताना आम्हाला दिसला. तो साप इतक्या वेगाने येत होता की असं वाटलं की आज आपला अंत निश्चित आहे. त्याचमुळे आम्ही किंचाळत दोघी या दिशेला निघालो. त्या भग्न इमारतीतून आम्ही जात असताना मला परत एकदा त्याच स्त्रीचा आवाज ऐकू आला. एका अंधाऱ्या कोपऱ्यातून. मी तर ओरडले आणि पुढच्याच क्षणी संजना देखील ओरडली. तिला देखील तसाच काहीतरी अनुभव आला असणार. आतापर्यंत जे घडलं ते सगळं काही सांगितलं आम्ही तुम्हाला. याचा काय अर्थ आहे काहीच कळत नाहीये आणि आम्हाला नक्की इथे कोणी आणले हे तर अजूनही कोडच आहे. प्रीतीने जे सांगितलं आणि त्याआधी संजना जे म्हणत होती यातल्या बऱ्याच गोष्टी सारख्या होत्या पण त्यांना दिसलेली माणसं वेगळी होती. प्रीतीला एक मध्यमवयीन वयस्कर स्त्री दिसलेली आणि संजनाला माझ्यासारखाच एक व्यक्ती दिसलेला. म्हणजे माझा अंदाज अगदी बरोबर होता. जो व्यक्ती इथे येणार त्या व्यक्तीला इथे आणण्यासाठी त्याच व्यक्तीच्या मेंदूवर एक विचित्र अशी अदृश्य शक्ती थांबा मिळवते आणि मग त्या व्यक्तीला तेच दाखवते जे त्या व्यक्तीला बघायचे किंवा ज्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीच्या डोक्यात किंवा मनात विचार सुरू असतील. अगदी त्याच्याशीच मिळतं जुळतं काहीतरी त्या व्यक्तीला दिसतं. संजना इथे माझ्या शोधात बाहेर निघाली होती त्यामुळे तिला घाटात माझ्यासारखंच एक व्यक्ती दिसला. पण दुसरीकडे प्रीतीच्या डोक्यात नक्कीच तिच्या आईविषयीचे विचार सुरू असतील. त्यामुळे तिला एक अशी स्त्री दिसली जिचं व्यक्तिमत्व तिच्या आईशी मिळतं जुळतं होतं. हे म्हणजे अगदी कल्पनेच्या पलीकडलं होत चाललंय सगळं. सिगरेट संपली होती. त्याच्या हाताला चटका लागला आणि तो भानावर आला. कसला विचार करताय नक्की? कसला विचार करताय नक्की? काय आहे ही जागा? तुम्ही सांगणार होतात, संजना म्हणाली. जयने आता तिला एक एक करत सगळं काही सांगायला सुरुवात केली. तो इथं कसा आला, इथे यायचा मार्ग त्यांनी कसा शोधला, त्यापासून ते त्याला या जंगलात आलेले अनुभव त्याने सांगितले. ती विहीर, ती दगडी कुंड, सर्वत्र पसरलेल्या सोन्याचे दागिने, या गोष्टी तर उघड होत्या. पण एक गोष्ट अशी होती जी त्यांना माहिती नव्हती. ती म्हणजे ती भिंत आणि नुकतंच जयला सापडलेलं ते झाड. मी कसा विश्वास ठेवू? हे सगळं इम्पॉसिबल आहे. कोणीच विश्वास ठेवणार नाही या गोष्टीवर, संजना म्हणाली, ती अधिकच भेदरलेली. जयने आता खिशातून त्या 2 चिठ्ठ्या काढल्या. त्या चिठ्ठ्या ज्या भिंतीला ठोकलेल्या खिळ्याच्या पुरचुंडीमध्ये त्याला मिळालेल्या. एक खिळा त्यांनी स्वतः काल उपसून काढलेला आणि एक खिळा जमिनीवर पडलेला त्यांना सकाळी मिळाला होता. दोन्हीमधलं वर्णन त्यांनी त्या दोघींना वाचून दाखवलं. मला सांग, तुझ्या गाडीचा रंग कुठला होता? जयने प्रीतीला विचारलं. माझी काळ्या रंगाची डस्टर होती. आणि संजना, तुझ्या गाडीचा रंग? माझ्या गाडीचा रंग देखील काळाच होता. हे बघा, मी तुम्हाला दोन्ही चिठ्ठ्या वाचून दाखवल्या. त्यात ज्या वाहनाचे वर्णन केले त्या वाहनाचा रंग देखील लिहिलेला आहे. ती तारीख मी तुम्हाला वाचून दाखवली. ती हिंदू दिनदर्शिकेनुसार आजची तारीख आहे, जी आपण 30 एप्रिल 2026 समजतो. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा ठरवून इथे आणला गेलाय. इथे असंच कोणीही आलेलं नाही. प्रत्येक व्यक्तीला इथे आणायचं काहीतरी एक कारण आहे. ते कारण नक्की काय आहे हेच आता समजून घ्यायचंय. प्रत्येक व्यक्तीच्या येण्याआधीचं त्याच्या येण्याच्या भविष्यवाणी या भिंतीवर ठोकलेल्या खिळ्यांना बांधलेल्या कापडाच्या पुरचुंडीतील चिठ्ठीत नोंदवली जाते. आणि इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचीच एक प्रतिकात्मक बाहुली त्या वास्तूच्या आतमध्ये असलेल्या एका विचित्र अशा वडाच्या झाडाला बांधली जाते. जो अंदाज मी लावलाय
त्यानुसार ज्या व्यक्तीचे इथे येऊन मृत्यू झालेत त्या व्यक्तींच्या प्रतिकात्मक बाहुल्यांना आरपार सुया टोचल्या जातात. अंकितला इथे जमिनीवर एकूण 24 खिळे आणि प्रत्येक खिळ्यासोबत एक अशा 24 चिठ्ठ्या सापडल्या होत्या. त्या 24 चिठ्ठ्या आम्ही वाचल्या. त्यात वेगवेगळ्या लोकांचं वर्णन केलेलं आहे. तारखेचा हिशोब करायचा झाला तर 1967 पासून हे सगळं काही सुरू असेल असा अंदाज आहे. आणि त्या झाडावर मी ज्या बाहुल्या त्यातील 24 बाहुल्यांना आरपार सुया टोचलेल्या आहेत. म्हणजे 24 व्यक्ती मृत्युमुखी झाल्यात. आणि आता 12 बाहुल्या अशा आहेत ज्या तुम्हा 12 लोकांसाठी आहेत. त्याची 3 लोक माझ्या समोर आहेत आणि बाकी 9 लोक आता कोण आहेत हेच आपल्याला शोधायचं आहे. जयने घड्याळाकडे बघितलं आणि आता 2 वाजल्याचं त्याला लक्षात आलं. चला, आजची रात्र आपल्याला इथे काढायची नाही, आपल्याला आता निघायला हवं. जय उठला. बाकी सगळे त्याच्याबरोबर उठले. त्या दोघींना परत एकदा सावधगिरी म्हणून त्याने डोळ्याला स्कार्फ बांधायला सांगितला आणि संजनाचा हात त्यांनी धरला. प्रीतीचा हात अंकितने धरला होता आणि आता ते तिथून निघाले. बाहेर निघायचा मार्ग नक्कीच त्याच दिशेला असेल जिथून आपण आलोय, जय म्हणाला. आता ते त्या भग्न इमारतीच्या भिंतीतून तसेच पुढे पुढे निघाले. विरुद्ध दिशेला चालत चालत आता ते त्या प्रवेशद्वाराच्या इथे आले जिथून त्यांनी काल त्या भग्न वास्तूद्वारे त्या विहिरीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. समोर बरीच मोकळी जागा आणि मग सुरू होणारं घनदाट जंगल दिसत होतं. आता या घनदाट जंगलातून परत एकदा आपल्याला तो मार्ग जर शोधायचा असेल तर परत एकदा त्याच वाटेने पुढे जायचं होतं. मला वाटतं आपण काल याच पायवाटेने आलो होतो. आपण जर याच पायवाटेने मागे चालत गेलो तर आपण नक्कीच त्या टेकडीपर्यंत पोहोचू आणि तिथून घाट जवळच आहे, सतीश म्हणाला. तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मला नाही वाटत हे इतकं सोपं असेल, पण प्रयत्न करावाच लागेल, जय म्हणाला. आता सगळे त्या वाटेने जंगलाच्या आतमध्ये शिरले. बराच वेळ ते चालत होते. अर्धा पाऊण तास झाला होता. पण खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला सुखरूप बघून. खरंच जर तुम्ही नसता तर आमचं काय झालं असतं याची कल्पना करवत नाही. संजना स्वतःला त्याच्या अगदी जवळच ठेवत होती. कदाचित त्याच्याजवळच तिला सुरक्षिततेची भावना जाणवत असावी. पण मला एक सांगा, मला ती स्त्री दिसली आणि संजनाला मात्र तुमच्यासारखा एक माणूस दिसला. आणि हे जे काही घडत होतं ते एकाच वेळी घडत होतं. पण आमच्या दोघींनाही याचा अंदाज कसा नाही आला? मला सांग, तुझी आई सध्या कुठे आहे? म्हणजे घाटातून जाताना तुझ्या डोक्यात नक्की काय विचार सुरू होते? जयने विचारलं. मी माझ्या आईलाच भेटायला चालले होते. मी एक डॉक्टर आहे. माझी आई देखील एक डॉक्टरच आहे. इथेच पोलादपूरच्या पुढे एका छोट्याशा गावात एक मेडिकल कॅम्प सुरू होता. तो कॅम्प संध्याकाळी 7 वाजता संपला आणि तिथून मी महाबळेश्वरला आमच्या फार्म हाऊसवर जायला म्हणून निघाले होते. माझी आई मुंबईची एक प्रसिद्ध गायनॉकॉलॉजिस्ट आहे. आम्ही फार्म हाऊसवरती काही दिवस थांबणार होतो. माझं लवकरच लग्न ठरणार आहे. मुलाकडचे लोक देखील मुंबईतले आहेत. महाबळेश्वरला काही दिवस सुट्टीसाठी आले आहेत. ते मला बघायला देखील येणार होते. त्यामुळे आम्ही आज फार्म हाऊसवर राहणार होतो आणि पुढची काही दिवस तिथेच राहणार होतो. आईला खूप दिवस झाले बघितलं नव्हतं. आईची आठवण येत होती आणि तिच्याकडे जाण्याची ओढ देखील लागली होती. प्रीती म्हणाली. संजना, तुझ्या डोक्यात नक्की काय विचार सुरू होते? खरं सांगू, माझी नजर तुम्हाला शोधत होती. तुमची खूप काळजी वाटत होती आणि तेच विचार माझ्या डोक्यात सुरू होते, संजना म्हणाली. जय काही क्षण शांतच राहिला, काही बोलला नाही. आणि आता तो बोलू लागला. प्रत्येक व्यक्ती जो इथे येतो तो इथे कधी येणार आहे, कसा येणार आहे, कोणत्या दिशेने येणार आहे याबद्दलची भविष्यवाणी त्या चिठ्ठीत करून ठेवण्यात आलेली असते. ज्या क्षणी त्या व्यक्तीचे इथे यायची वेळ जवळ येते आणि जसं की तुमची इथे यायची वेळ ही मध्यरात्रीची ठरलेली होती,
आणि त्याचवेळी तुमचा इथे यायचा प्रवास सुरू झाला. जसे तुम्ही या घाटाच्या मार्गात आलात आणि तुमची इथे येण्याच्या प्रवासाची वेळ जवळ आली, तुमच्या डोक्यात त्यावेळी जे काही भावनिक विचार सुरू होते त्या विचारांवर एक अदृश्य अशा शक्तीने ताबा घेतला आणि मग तुम्हाला ती दृश्य दिसू लागली, ज्या दृश्यांमुळे तुमचं अंतर्मन विचलित होईल. तुम्ही भावनिक व्हाल आणि तुम्हाला समोर दिसणारा आणि भ्रमित करणारा व्यक्ती तुम्हाला संमोहित करेल. जसं तुला ती स्त्री दिसली, संजनाला माझ्यासारखा तो माणूस दिसला. तुम्ही दोघेही भ्रमित झालात. तुला वाटत होतं की तुमच्या गाडीत एक स्त्री बसली आहे आणि संजनाला वाटत होतं की त्या गाडीत एक पुरुष बसला आहे, पण तिथे कोणीच बसलेलं नव्हतं. तो एक भ्रम होता, किंवा असं म्हणता येईल की ते एखादं पिशाच्च असेल जे तुम्हाला भ्रमित करून हळूहळू तुमच्या मेंदूवर पूर्णपणे ताबा घेत तुम्हाला इथे घेऊन आलं. सध्या तरी माझ्या डोक्यात हीच एक थेरी आहे. ती थेरी अगदी 100% तंतोतंत खरी असेलच असं नाही, पण अगदी 70 ते 80% हे असंच असणार याची मला खात्री आहे. समोरच आता पायवाट कुठेतरी एका मोकळ्या जागी येत संपत असल्याचे दिसत होतं. सगळ्यांनी चालण्याचा वेग वाढवला आणि आता ते थोडेसे पुढे आले आणि समोर त्यांनी जे पाहिलं ते पाहून आता सगळेच थक्क झाले, कारण आता परत एकदा ते फिरून फिरून तिथेच आले होते जिथून त्यांनी तो प्रवास सुरू केला होता. फक्त ही जी पायवाट होती ज्याने ते इथपर्यंत आले होते ती पायवाट दुसरी होती, पण समोर त्याच भग्न भिंतीचे अवशेष दिसत होते. जय आता त्या मोकळ्या जागेत येत मध्यभागी उभा राहिला आणि डाव्या बाजूला त्याने काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या आत जाणाऱ्या पायवाटेवर नजर टाकली. आपण याच पायवाटेने आत गेलो होतो आणि गोल गोल फिरून आपण परत एकदा दुसऱ्या पायवाटेने इथेच येऊन पोहोचलो. जय म्हणाला, आपण कितीही प्रयत्न केला तरीही असंच सुरू राहणार. आपल्याकडे आता पाणी नाहीये, आपल्याकडे अन्न नाहीये आणि इथे आपण अन्न पाण्याबिना जगू शकणार नाही. काहीतरी मार्ग असणार इथून जायचा. अंकित म्हणाला. सगळ्यात जास्त त्रास त्यालाच झाला होता, कारण तो गेले 2 दिवस झाले इथेच होता. त्याला आता नको नको झालेलं. काय करावं तेच कळत नाहीये. जय निराश नव्हता, पण बाकी सगळे निराशेकडे झुकू लागले होते. इथून निघायचा कोणताच मार्ग आता तरी मिळणार नाही आणि आजची रात्र देखील इथेच काढावी लागेल हे आता जवळपास निश्चित होऊ लागलेलं. जयने खिशात हात घालत सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं. त्याच्यात एक शेवटची सिगरेट राहिली होती. ती त्याने ओठात धरत पेटवली. बॅगेत हात घातला. दारूच्या बाटलीत आता थोडीच दारू शिल्लक होती. त्याने ती पूर्ण दारू एका घोटात संपवली आणि बाटली पुन्हा एकदा बॅगेत ठेवली. सिगरेटचे 2 झुरके घेत त्याने वर आकाशाकडे बघितलं आणि कुठल्या तरी विचारात तो काही क्षणासाठी हरवला. सगळेजण त्याच्याकडेच आशेने बघत होते आणि तितक्यात त्याला काहीतरी क्लिक झालं. यस, समजलं मला. इथून कसं निघता येईल हे समजलं. शट, ही गोष्ट माझ्या आधी लक्षात का नाही आली? चला चला माझ्याबरोबर, जय म्हणाला आणि आता तो परत एकदा त्या भग्न इमारतीच्या दिशेला चालू लागला. जय, आपण तिकडे का जातोय? अंकितने विचारलं. माझ्यावर विश्वास ठेवा, चला, जय म्हणाला. ते आता त्या भग्न इमारतीच्या एक एक खोलीला पार करत बरोबर त्या 4थ्या खोलीच्या इथून जाऊ लागले आणि तितक्यात संजना थांबली. तुम्ही मला ते झाड दाखवलं नाहीत, ते झाड मला बघायचंय. संजनाने जयला थांबवलं. प्लीज नाही म्हणू नका, ती म्हणाली. जय देखील थोडासा मागे आला. त्याने टॉर्च सुरू केला आणि आता तो त्या अंधाऱ्या कोपऱ्याजवळ येऊन पोहोचला. टॉर्चचा प्रकाश त्याने त्या झाडावर मारला. संजना आता त्याच्या मागेच उभी होती आणि तिने देखील ते विचित्र झाड बघितलं. झाडाला बांधलेल्या त्या बाहुल्या तिने बघितल्या आणि अशातच जयची नजर एका बाहुलीवर पडली. त्या बाहुलीच्या अंगावर असलेला शर्ट अगदी हुबेहूब त्याच आकाशी रंगाचा होता जसा शर्ट संजनाने आता परिधान केलेला. तसंच तिने खाली परिधान केलेली काळ्या रंगाची ट्राउझर देखील होती.
त्या बाहुलीच्या वर तशीच काळ्या रंगाची पॅन्ट रेखाटली होती. तिच्या पायात असलेले पांढरे बूट देखील त्या बाहुलीच्या पायाच्या जागेवर रेखाटले गेलेले होते. हे बघ, तुझी प्रतिकात्मक बाहुली. संजनाला ती बाहुली दाखवत जय म्हणाला. त्याचबरोबर त्याने आता प्रीतीच्या शरीरावर नजर टाकली. तिने घातलेला लाल रंगाचा स्वेटर आणि निळ्या रंगाची जीन्स आणि खाली घातलेले काळे रंगाचे बूट, त्याच रंगाचे कपडे दुसऱ्या एका बाहुलीवर रेखाटलेले होते. प्रीती, हे बघ, ही बाहुली, ही तुझी प्रतिकात्मक बाहुली आहे, तुझ्यासाठी बनलेली. मी जे सांगत होतो ते अगदी तंतोतंत मॅच होते, जय म्हणाला. आणि आता त्या दोघींचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला. चला आता, वेळ घालवण्याचा अर्थ नाही, आपल्याला काहीही करून आज इथनं निघायचंय, जय म्हणाला. आणि आता ते तिथून समोर चालत त्या भग्न इमारतीला पार करत पुढे आले. आता समोर मोकळं अंगण दिसत होतं. जागोजागी पडलेलं सोनं त्यांना दिसत होतं. ते आता परत एकदा चालत त्या भग्न इमारतीच्या बाहेर आले होते आणि समोर ते मोकळं अंगण दिसत होतं. दूरवरती विहीर दिसत होती. जागोजागी असलेली दगडी कुंड दिसत होती आणि जमिनीवर पडलेलं ते खूप सारं सोनं देखील दिसत होतं. जय, नक्की काय मार्ग आहे इथून बाहेर निघायचा, आता तरी सांगा, अंकितने विचारलं. ही जागा आणि इथे येणारा प्रत्येक व्यक्ती एका खास कारणासाठी इथे आणला जातो. ते खास कारण म्हणजे त्या व्यक्तीने या सोन्यामधील थोडंसं सोनं स्वतःसोबत घेऊन जावं. जोपर्यंत तो व्यक्ती हे सोनं जमिनीवरून उचलत नसेल तोपर्यंत ही जागा आणि या जागेवर प्रभाव असलेली ती अदृश्य शक्ती इथून बाहेर जायचा मार्ग त्या व्यक्तीसाठी उघडत नसेल. आपण किती फिरलो, काहीही केलं तरी आपण इथून बाहेर निघू शकणार नाही. पण एक गोष्ट होऊ शकते, तुम्ही तिघांनी या सोन्यामधील एक एक दागिना जर उचलला तर आपण इथून निघू शकू. ही जागा तुम्हाला बाहेर निघायचा मार्ग लगेचच उघडून देईल. तो कसा, कुठून हे आपल्याला पाहावं लागेल. पण एक गोष्ट नक्की, ज्या क्षणी तुम्ही ते सोनं इथून जमिनीवरून उचलाल त्या क्षणी तो मार्ग आपल्याला शोधावा लागणार नाही, हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो, जय म्हणाला. आपण या सोन्याला स्पर्श केल्यावर तुमच्या म्हणण्यानुसार आम्हाला तो श्रापही लागेल. पुढे तर आमचा मृत्यू निश्चितच आहे. मग अंकितने विचारलेला प्रश्न बरोबर होता, पण जयकडे त्याचंही उत्तर होतं. हे बघा, एक काम करायचंय, या सोन्याला आपण, म्हणजे तुम्ही थेट स्पर्श करायचा नाही, एखाद्या कापडात वगैरे स्वतःचा हात गुंडाळून जमिनीवर पडलेल्या त्या सोन्याचा कुठलाही एक दागिना उचलायचा. सोन्याचा थेट स्पर्श तुमच्या हाताला झाला नाही पाहिजे. तुम्ही तो सोन्याचा दागिना उचललात की मग लगेचच या बॅगमध्ये ते कापड किंवा रुमाल ज्याच्यात तो सोन्याचा दागिना तुम्ही उचलला असेल ते टाका. पण हे करताना नजर त्या सोन्यावर बिलकुल टाकू नका. ट्राय करायला काय हरकत आहे, जय म्हणाला. पण हे रिस्की नसेल, अंकितने विचारलं. हे बघ अंकित, काहीच नाही केलं तर इथेच अडकून पडू. मग मरण्यासाठी कुठल्या श्रापाची देखील गरज पडणार नाही. तहान आणि भूक आपल्याला तशीही मारेल, जय म्हणाला. जयचं बोलणं ऐकून संजनावर चांगलाच परिणाम झाला होता. ती आता कसलाही विचार न करता पुढे आली. गळ्यातला स्कार्फ तिने काढत जयकडे दिला. जयने आता तो स्कार्फ मधून फाडला आणि त्याचे 2 भाग केले. एक भाग त्याने अंकितकडे दिला, अंकित आणि एक संजनाला दिला. ते आता हातात स्कार्फचा तो तुकडा घेऊन त्या एका दगडी कुंडाजवळ आले. त्यांना बघून आता प्रीती देखील तिच्याकडे असलेला एक मोठा रुमाल घेऊन पुढे आली. आता एक काम करा, अंदाज घ्या आणि तो सोन्याचा दागिना उचलताना फक्त त्या सोन्याकडे बघू नका, दुसरीकडे कुठेही बघा किंवा डोळे बंद करा. सोन्याचा तो दागिना उचललात की लगेचच ते कापड माझ्या बॅगेत टाका, जय म्हणाला. त्यांनी बॅगेतलं सगळं आवश्यक सामान आता बाहेर काढलं होतं. त्याच्यात ती डायरी, एक कॅमेरा, पाण्याची अर्धी बाटली, दारूची रिकामी झालेली बाटली आणि एक धारदार सुरा या गोष्टी होत्या. गन तर त्याच्या कमरेला लावलेली.
कॅमेरा आणि दारूची रिकामी बाटली त्याने सतीशकडे दिली. सुरा आणि डायरी स्वतःकडे ठेवली आणि पाण्याची बाटली. जाधव, ती बॅग आता पूर्ण रिकामी होती. संजना आता पुढे आली. लांबूनच तिला एक सोन्याचं नेकलेस जमिनीवर पडलेलं दिसत होतं. तिने त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकत डोळे बंद केले आणि अंदाजानेच हातात असलेल्या स्कार्फमध्ये तो नेकलेस उचलत पटकन तो स्कार्फ जयच्या त्या बॅगमध्ये टाकला. जय त्यांच्या मागे जवळच उभा होता. प्रीतीनेही अगदी तसंच केलं आणि अंकितने देखील त्याच प्रकारे एक सोन्याची अंगठी त्या स्कार्फमध्ये उचलत पटकन तोच स्कार्फ बॅगमध्ये टाकला. जय बॅगची जीप लावून घेतली. काही क्षण ते तसेच जागेवर उभे राहिले आणि अचानक अंकितला काय झालं कोणास ठाऊक, तो आता थेट सरळ चालू लागला. अंकित, काय झालं? जयने मागून आवाज दिला. आता लक्षात आलं माझ्या, माहीत नाही कसं, पण एकदम मला क्लिक झालं. काल मी तुम्हाला त्या भिंतीच्या मागे सापडलो होतो. मी जवळपास बेशुद्ध अवस्थेतच होतो. काल दिवसभर मी जवळपास 2 वेळा फिरलो होतो आणि तिसऱ्या वेळी मी भिंतीच्या इथेच येऊन थांबलो. मी तिथून मागे चालत जायला सुरुवातही केली होती, पण नंतर काही अंतर पुढे गेल्यावर मला समोर एक पायवाट जाताना दिसली. पण माझ्यात धैर्य नव्हतं, कारण मला वाटलं जर ही देखील एखादी चकव्यासारखी वाट असेल तर ती मला परत फिरवून ह्याच भग्न अवशेषांच्या इथे घेऊन येईल आणि तिथपर्यंत जर मी परत एकदा चालत गेलो तोपर्यंत माझी एनर्जी मध्येच संपेल, कारण माझ्याकडे पाणी नाही, अन्न नाही. पण का कुणास ठाऊक मला असं अचानक वाटतंय की हा एकच मार्ग आहे इथून बाहेर निघण्यासाठी. आता आपण ती रिस्क घ्यायला हरकत नाही. आता हे खरंच अंकितला अचानक आठवलं होतं की वेगळंच काहीतरी होतं ते माहिती नव्हतं, पण रिस्क तर घ्यावीच लागणार होती. त्या सोन्याचा प्रभाव आता जयला जाणवू लागलेला. तो ती बॅग घेऊन तसाच अंकितच्या मागे मागे चालू लागला. आता ते त्या भिंतीच्या जवळ आले आणि तिथून पुढे गेले. चमत्कारिकरित्या, म्हणजे आता असं वाटायला लागलेलं की सगळ्यांमध्येच एक ऊर्जा आली होती. त्यांना परत निघायचा मार्ग जवळपास सापडलाच होता असं वाटू लागलेलं. अंकितच्या मागेच आता सगळे चालत होते. जवळपास 15-20 मिनिट ते त्या मार्गाने झाडाझुडपातून पावले टाकत पुढे आले आणि समोर आल्यावर त्यांना खरेच एक पायवाट दिसत होती. आता ही पायवाट त्यांना नक्की त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवणार होती की परत फिरवून इथेच आणणार होती, याबद्दल अजूनही आयडिया येत नव्हती. जय थांबला. अंकित पुढे जात मागे वळून बघू लागला. जय मध्येच थांबत कसला तरी विचार करू लागला. काय झालं? अंकितने विचारलं. एक काम करू, तुम्ही सगळे त्या वाटेने पुढे जावा. तुम्हाला काही वेळातच अंदाज येईल की ही वाट खरंच तुम्हाला या जंगलातून बाहेर नेत आहे का. जर तसं झालं तर आपण नक्कीच योग्य मार्गाला लागणार आहोत. पण हे सोनं इथून घेऊन जाणं म्हणजे साक्षात स्वतःचा मृत्यू बरोबर घेऊन जाण्यासारखं आहे. या सोन्याला स्पर्श करणं आणि स्वतःसोबत ठेवणं ही खूप मोठी रिस्क आहे. तुम्ही या मार्गाने पुढे चालत जावा. माझी काळजी करू नका. मी इथे अडकणार नाही याची मला खात्री आहे. जय जागीच थांबला. सर, आम्ही पण थांबतो तुमच्याबरोबर. कशाला रिस्क घ्यायची? सतीश आणि जाधव म्हणाले. काळजी करू नका, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच, जय म्हणाला. संजनाला पण त्याला इथे एकटं सोडायची इच्छा नव्हती. अखेर नाईलाजाने ते 5 जण पुढे चालत गेले. जय पुन्हा एकदा मागे फिरला. आता तो परत एकदा त्याच भग्न अवशेषांच्या दिशेला आणि त्याच विहिरीच्या दिशेला निघाला होता. 10 मिनिटातच तो तिथे पोहोचला आणि आता त्याने ती भिंत पार करत त्या विहिरीच्या जवळ येत एक दीर्घ श्वास घेतला. खांद्यावर असलेली ती बॅग त्याने विहिरीत टाकली. विहिरीत बॅग टाकत त्याने मागे वळून न पाहता आता थेट भिंतीच्या दिशेला चालायला सुरुवात केली आणि भिंतीपर्यंत येताच त्याच्या कानावर कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज विहिरीच्या आतून येत होता. सुरुवातीला एका तरुण मुलीचा तो आवाज होता,
आणि आता अचानक तिच्याच मागोमाग अनेक लोकांच्या रडण्याचे ते आवाज एक सुरात त्याला ऐकू येऊ लागले. बाजूलाच असलेल्या एका पर्णहीन वृक्षावर एक एक करत जमा होत चाललेले कावळे त्याच्या दृष्टीस पडले. आपण काहीतरी केलंय, काहीतरी असं केलंय ज्यामुळे या पूर्ण अघोरी व्यवस्थेलाच एक धक्का बसलाय याची जाणीव त्याला झाली. आणि त्याचवेळी त्याला एक भीती देखील वाटू लागली. त्याच्या हृदयाचे ठोके आता वाढले होते. तो भिंतीजवळ आला आणि भिंतीवर ठोकलेल्या खिळ्यांवर त्याची नजर पडली. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, त्याने अंगावरचं जॅकेट उतरवलं. ते जॅकेट त्याने जमिनीवर अंथरलं आणि त्या भिंतीवर असलेले खिळे आता तो पूर्ण ताकद लावून ओढू लागला. एक एक करत त्याने ते सगळे खिळे बाहेर खेचले आणि ते 9 खिळे त्याने खाली अंथरलेल्या जॅकेटवरती टाकले. ते जॅकेट व्यवस्थित गाठ मारत त्याने गुंडाळलं आणि आता तो जॅकेट घेत भिंतीच्या मागच्या बाजूने परत एकदा पुढे चालू लागला. त्याच्या चालण्याचा वेग कमालीचा वाढला होता. तो काही अंतर पुढे आला. त्याला थोडासा दम लागला. एक क्षण त्याला असं वाटलं कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत आपल्या मागे येतंय. त्याने दचकून मागे पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं. त्याने आता स्वतःच्या घड्याळाकडे बघितलं. 4 वाजले होते. अजूनही सूर्य मावळायला नाही म्हटलं तरी 3 तास होते. हे लोक कुठपर्यंत पोहोचले याची देखील त्याला काळजी होती. आता वेगाने परत एकदा त्याच मार्गाने पुढे चालत आला. 5-10 मिनिटानंतर त्याला ती पायवाट दिसली आणि त्या पायवाटेने तो आता पुढे चालत राहिला. काही अंतर पुढे गेल्यावरच त्याला आता जरा थकल्यासारखं झालं. क्षणभर तो एका झाडाला टेकून नुसताच उभा राहिला आणि तितक्यात त्याच्या कानावर आवाज आला, कोणाच्या तरी पावलांचा. कोणीतरी संत गतीने पावलं टाकत जणू काही मागून चालत येत होतं. त्याने आवाजाच्या दिशेला वळून मागे बघितलं आणि एक क्षणासाठीच त्याला तिथे काहीतरी दिसलं. पापणी लावून परत डोळा उघडेपर्यंत समोरचे जे काही होतं ते गायब झालेलं. पण त्या अर्ध्या सेकंदात त्यांनी जे पाहिलं ते खरंच काहीतरी वाईट होतं, अघोरी होतं याची जाणीव त्याला झाली. एक काळी आकृती, साधारण उंची असलेली, पूर्ण काळ्या कपड्यामध्ये गुंडाळलेली आपण पाहिली याची त्याला खात्री होती. पण मग ते आता तर इथंच होतं. इथल्या इथे अचानक ते गेलं कुठं? भीती त्यालाही वाटत होती. त्याने परत एकदा त्याच पायवाटेने पुढे वेगाने चालायला सुरुवात केली. एका क्षणानंतर तर तो धावत होता. मध्ये मध्ये कानावर मागून कुणीतरी चालत येते हा आभास त्याला सतत होत होता. पण मागे वळून न पाहता तो तसाच काही वेळ अक्षरशः धावत राहिला. किती अंतर आपण चालत आलो याची त्याला कल्पना नव्हती. पण हातातलं घड्याळ त्याला सांगत होतं की जवळजवळ 30 ते 40 मिनिटं तो त्या वाटेवर तसाच पुढे चालत होता. आणि अचानक जंगलाची ती दाटी एका ठराविक अंतरावर येत विरळ होत जाताना त्याला दिसली. चालण्याचा वेग त्याने आता आणखीनच वाढवला आणि आता तो जसजसा पुढे येऊ लागला त्याच्या नजरेसमोर त्याला तीच टेकडी दिसू लागली जिथून त्यांनी या जंगलातल्या प्रवासाला सुरुवात केली होती. टेकडीच्या अगदी पायथ्याजवळ येत एका दगडावर बसून त्याने मागे पाहिलं आणि क्षणभरासाठी दूरवर त्याला आता कोणीतरी उभा असलेलं दिसत होतं. झाडीच्या दाटीतील अंधारामुळे नीट स्पष्ट दिसत नव्हतं, पण पूर्ण काळ्या कपड्यात डोक्यापासून ते पायापर्यंत जणू काही एखादं मानवी शरीर गुंडाळलं असावं अशी ती आकृती होती. जय! अचानक संजनाचा आवाज मागून ऐकू आला आणि दचकून त्याने त्या दिशेला पाहिलं. दूरवर ते 5ही जण थांबले होते. कदाचित ते त्याचीच वाट पाहत असावेत. त्याने वळून परत एकदा त्या वाटेकडे बघितलं, पण आता तिथे ती आकृती त्याला दिसत नव्हती. तो उठून उभा राहिला आणि चालू लागला. संजना त्याच्या दिशेला आली आणि तिने त्याला आलिंगन दिलं. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू काही गगनात मावत नव्हता. थँक गॉड तुम्ही आलात. आम्हाला देखील इथे येऊन 15-20 मिनिटे झाली असतील. फायनली आपण या जंगलातून बाहेर आलो.
थँक्स टू यू. संजना त्याच्या नजरेत नजर देत म्हणाली, चला, सूर्य मावळायच्या आत आपल्याला इथून परत एकदा मानवी वस्तीपर्यंत जायचे. तो म्हणाला,